विधानसभेला राष्ट्रवादीने आमचं काम केलं नाही, शिवसेना नेते रामदास कदम यांनी हा मोठा आरोप केलाय। दापोलीत राष्ट्रवादीच्या 90% लोकांनी काम केलं नसल्याचा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आलाय। तटकरेंना त्याबाबत पत्र लिहून कारवाईबाबत सांगणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तर रामदास कदम तक्रार करतील तेव्हा मी माहिती घेईन, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। आमचे संबंध चांगले आहेत, आम्ही चर्चा करू असंही तटकरेंनी सांगितलंय। आता मला सांगा, आमच्या मतदार दापोली मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केले नाहीत आमचं, पण आम्ही कधी बोललो नाही आणि बोलला पण नाही। सुनील तटकरे साहेबांचे जे लोक होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांनी कामं नाही केली। अपवाद सोडलं तर नाही कामं केली आमच्या मतदारसंघात देखील, पण आम्हाला ते बोलायचं नाही। पण तटकरे साहेबांचे ते आमचा संशय नाही, मुळीच नाही। त्यांनी सांगितलं म्हणून झालंय असं मी मुळीच म्हणणार नाही, बिलकुल म्हणणार नाही। जसं माझा स्वभाव आहे तसं तटकरेंचा देखील स्पष्ट बोलण्याचा स्वभाव आहे। त्यामुळे त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं असं मला मुळीच म्हणायचं नाही। पण त्यांच्या लोकांनी हे शिवसेनेचं आमचं काम केलं नाही, 90% लोकांनी काम केलं नाही। माझ्याकडे ज्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तक्रार करतील त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन, कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे जरूर रामदासभाईंनी लवकरात लवकर ते पत्र द्यावं, त्याचं मी अवलोकनही करेन, मी माहिती घेईन। काय काय घडलं लोकसभेला, काय काय घडलं विधानसभेला, त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू।